महत्वाची विकेट टिकस ठाकूर आता गोल्डन डकचा शिकारी मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत आहे कारण टिकस ठाकूरवरती देखील जिम्मेदारी होती टीम सोनारपाडा संघाची परंतु ती विकेट आता इथं म्हणजे P1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण सौरभ गोरे यांना पाहतोय मराठी पॉवर प्ले पहिलं P1 पियुष पाटील तिसऱ्या क्रमांकावरती रिवर्सचा फटका अटेंड केलाय डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषेच्या बाहेर चौकार त्यांचे सुपुत्र आहेत पियुष पाटील आणि ज्या प्रकारे समित पाटील यांचं टेनिस बॉल मध्ये नाव आहे त्याच प्रकारे आज पियुष देखील अंडर-25 मध्ये आपलं नाव दाखवत आहे कारण रिवर्सच्या माध्यमातून आता हा चौकार आलाय 4 धावा आता स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील धावसंख्या धावफलकावरती 5 अंकावरती हलक्याशा त्याने ड्राव करता चेंडू पडल्यानंतर पॅड वरती आदळलाय परंतु थोडंसं इनस्विंग या चेंडू मध्ये आपण पाहायला मिळाला आणि लेगबायच्या स्वरूपात सिंगल एकवडली गेली आहे सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या धावफलकावरती 6 अंकावरती P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये मॅनेडेडी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे टिकेश ठाकूरची विकेट महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर झाली म्हणजे आता इथनं दडपण आणि प्रेशर पाहायला मिळेल बघा अनेक सारे यंगस्टर आपण या संघामध्ये पाहू शकता अंडर-20 चा खेळाडू भरपूर आहेत त्या संघामध्ये आणि अंडर-25 मध्ये ते फाईट करतायत गतीमध्ये परिवर्तन पॅडल सुरू करण्याचा प्रयत्न इथनं लाऊडली अपील देखील केली होती आणि इथनं ओव्हर नंबर 1 चा खेळ इथनं संपन्न झाला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 हॅलो चेक हॅलो दुसऱ्या षटकामध्ये ध्रुव मात्रे एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील एक षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा एक महत्वाचा विकेट आणि आता इथनं ओव्हर नंबर 2 मध्ये ध्रुव मात्रे अंपायर मॅच सुरू करा चला कॅरेट संघ आपण जास्त उशीर घेऊ नका ध्रुव मात्रे पहिला बॉल एका लाईन करण्याचा प्रयत्न वैक या चेंडू मध्ये आपण पाहिला चेंडू आणि बॅटांचा संपर्क नाहीये पहिला बॉल इथनं डॉट बॉलची सांगता डॉट बॉलने सुरुवात आता इथनं ध्रुव मात्रेने केली मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये ध्रुव मात्रेला इथनं देखील कमबॅक करणं गरजेचं असेल कारण SP सोनारपाडा संघ सध्या तरी मोठमोठ्या संघांना परास्त करत असतो रिवर्स असं बाहेर काढलं होतं परंतु सरळ बॅटनं धावा घेणं महत्वाचं असतं एखाद बॉल रिव्हर्स बॉल खेळला त्यानंतर त्यावर धावा आल्या तर कमबॅक होत असतो परंतु ध्रुव मात्रे वैगावरती स्वार आहेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये यावरचा फटका व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय समोरच्या दिशेनं विनीत मात्रे चेंडूवरती ज्या वेगाने आले त्याच वेगाने चेंडूची तोफेकी केली गेली म्हणजे इथनं आणखीन एक सिंगल आणि त्या स्ट्राईकला फलंदाज वंशला पाहतो आपण
अद्याप सोनारपाडाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. ऋषिकेश ठाकूर त्यानंतर उत्कर्ष ठाकूर असतील. यावेळेचा फटका समोरच्या दिशेनं व्ही मध्ये एक्झिक्यूट केलाय शतकच्या वेगाने लॉंगांवरनं. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 8 या अंकावरती. लावण्य 11 SP सोनारपाडा दुसऱ्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पूर्वार्धामध्ये जरी टॉस गमावला त्यानंतर टॉस जिंकला तर खरड संघाने देखील इथनं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय देखील घेतला आणि आता निर्णयावरती अचूक टप्पानं गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ध्रुप मातेचा हा बॉल उडवलाय, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, चुकी होणार नाही. या विकेटचं पतन होतं इथं. आता पियुष पाटील मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का SP 11 सोनारपाडा संघाला. यस, ज्या खेळाडू चर्चा आम्ही करत होतो तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय 4थ्या क्रमांकावरती. ऋषिकेश ठाकूर. लावण्य 11 SP 11 सोनारपाडाची रन मशीन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे 4थ्या क्रमांकावरती. आणि ऋषिकेशला इथनं धावा बनवाव्या लागतील कारण जिम्मेदारी देखील इथनं घ्यावी लागेल. जर 40 ते 50 धावा जर बनवल्या तर कदाचित तुम्ही इथनं फाईट करू शकता. 40 धावा देखील बनवल्या तरी फाईट करू शकता कारण गोलंदाजी तेवढी चांगली आहे SP 11 सोनारपाडा संघाची. उत्कर्ष ठाकूर असतील, टिकेश ठाकूर, त्यानंतर पियुष पाटील, ऋषिकेश ठाकूर, हे सर्व ऑलराऊंडर आपण पाहता या संघामध्ये. आणि खरड संघाचा विचार जर केला तर सौरभ गोरे, विनीत म्हात्रे, त्यानंतर ऋषिकेशचा हा बॉल बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न. ओव्हर नंबर 2चा देखील खेळ संपन्न होतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा. बॅटिंग करत असताना टीम SP 11 सोनारपाडा संघ. येस कुणाल, ह्या ओव्हर नंतर आपल्याला फ्रंट लाईट ऑन करायचे आहेत. बघा आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतो. या ओव्हर नंतर फ्रंट लाईट ऑन करा आपण. कुणाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? रोशन आपण देखील सज्ज व्हा. या ओव्हर नंतर आपल्याला लाईट्स ऑन करायचे आहेत. ही ओव्हर झाल्यानंतर आपण लाईट्स ऑन करू. कुणाल आणि रोशन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सज्ज राहा. ओव्हर नंबर 3 मध्ये आता रोहितला पाहता आपण. ओव्हर नंबर 3 मध्ये मात्रेपाडा एंड कडनं पहिला बॉल. यावेळेचा फटका अग्रेसर लाईन लॉक केलाय. डीप मध्ये शोधू शकता येणार. चेंडू नोमास लाईन मध्ये ट्रॅव्हल. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा आणि 2 धावाच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. रोहित तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आलेत. मात्रेपाडा एंड कडनं गोलंदाजी करतायत आणि वंश जो आघाडीला आलाय तो अद्याप मैदानाच्या आतमध्ये उभा. वनसाठी हा बॉल आडव्या बाटण्या समोरच्या दिशेने एक फटका. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
यावेळेसला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक लाजवाब चौकार. यावेळेस आडवा बाटने कडवा प्रहार केलाय मिड विकेटच्या दिशेने चेंडू पण क्षेत्रशक्ती तैनात. विकेटचं पतन आता वंश मैदानाच्या बाहेर. आणखी एक धक्का तिसरा धक्का लावण्य 11 SP 11 सोनारपाडा संघाला आणि धावसंख्या धावफलकावरती 18 अंकावरती 18 धावा धावफलकावरती. रिवर्सच्या माध्यमातून फटका एसिटिव्ह करायचा होता पण इथनं चांगल्या प्रकारच्या लेंथवरती गोलंदाजी करतात गोलंदाज. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात चांगली. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. डेट ओव्हर मध्ये आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण रोहितला पाहताय. तर चिरोड आणि म्हात्रेपाड्याच्या टीमचं कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. म्हात्रेपाड्याचे कॅप्टन आणि चिरोडचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी या. ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे परंतु 2 धावा इथनं कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा कॉल आणि तिसरी धाव देखील इथनं कंप्लीट केली गेली म्हणजे गुड रन इन बिटवीन द विकेट. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम लावण्य 11 SP 11 सोनारपाडा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. आता ओव्हर नंबर 4 सुरू झाल्या मैदानाच्या आडवा बाटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होणार नाही. आणखी एक धक्का विकेटचं पतन.
चिरट टीमचं कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. चिरट टीमचं कॅप्टन उत्कर्ष ठाकूर हा ट्रॅकर क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु झाली आहे चुकी म्हणजे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. उत्कर्ष ठाकूरच्या बॅटमधनं चौकार म्हणजे उत्कृष्ट ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर फेस करत असताना चौकार. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये आपण यशला पाहतोय. पहिल्या बॉल वरती विकेट त्यानंतर चौकार. विकीची विकेट पाहिली आपण महत्वाची विकेट होती पण ऋषिकेश ठाकूर सध्या मैदानाच्या आतमध्ये शांत आहेत कारण एकच चेंडू एकच बॉल त्यांनी देखील खेळला. पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून डॉट आला म्हणजे आता अद्याप ऋषिकेश ठाकूरला स्ट्राईक मिळाला नाही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बघा धावा कमी होता परंतु कदाचित तुम्ही इथं जर चुका केल्या तर कदाचित चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये एकेका धावाची किंमत इथनं मोजावी लागते हे देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे कारण क्रिकेट खूप काही सांगून जातं. मैदानाच्या आत ज्या वेळेला आपण चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत असता तर सलगचे हे 2 चौकार निर्णायक असतील का. उत्कृष्ट ठाकरेसाठी हा ट्रॅकर आहे आता डाऊन दी बॉलर चेंडू खाली आणि आणखीन एक चुकी कॅच ड्रॉप. आणखीन एक कॅच ड्रॉप म्हणजे दडपण प्रेशर पाहायला मिळतं आपल्याला मैदानाच्या मध्ये गोलंदाजावरती. जरी पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर सलगचे 2 बॉल चेंडूवरती 4 धावा त्यानंतर ही सिंगल म्हणजे इथं उत्कर्ष ठाकूरला देखील जीवनदान मिळालंय परंतु आपल्याकडे बॉल कमी आहेत. आता 4 चेंडू झालेत आणि आता शेवटचे 2 बॉल आणि आता ऋषिकेश ठाकूर ऑन स्ट्राईक. ऋषिकेश ठाकूरच्या बॅटमध्ये कदाचित एका चौकार एका षटका जर आला तर निर्णायक टार्गेट सेट करेल 11 SP सोनारापाडा संघ जो बॅटिंग करतोय पूर्वार्धामध्ये मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क होता चौथ्या षटकामध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये यशला पाहतोय जो चिंचवली एंड कडनं पुनर्ष एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. ऋषिकेश ठाकूरसाठी हा बॉल हा ट्रॅकर होता चेंडू पडल्यानंतर बाउन्स त्या चेंडूवरती पाहिला आपण आणि इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि इथनं दरम्यानचा हाल आहे. डॉट बॉलची संगत आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 30 ऑन बोर्ड 30 धावा धावफलकावरती. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू बराच करावा उंची तेवढी आहे फटक्यामध्ये पावरही तेवढी आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्ट्राईक कमी मिळाली परंतु आपल्या नावाचा परिचय मैदानाच्या आतमध्ये दिला. ऋषिकेश ठाकूरने ठोकलाय बिग लॉंग बाई सिक्सर आणि त्या सिक्सरच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी बनवायच्यात यंगस्टर 11 आदर्श करोड संघाला 37 धावा.
दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. विजयाच्या शुभेच्छा. आणि इथनं विजयासाठी 24 मध्ये 37 धावेची गरज आहे, कारण पूर्वार्धामध्ये बॅटिंग करून 36 बनलात आणि त्या विजयासाठी 37 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि रोहित. कोणत्याची मार्ग होते उत्कर्ष ठाकूर वर काही यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू आले. टिकेश ठाकूर वेगाने चेंडूवरती 2 धावा. P1 मध्ये आपण उत्कर्ष ठाकूरला पाहतोय, जो वारंवार एसपीएल आणि सोनापाडासाठी देखील रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील तो गोलंदाजी करत असतो आणि आता देखील इथनं P1 मध्ये आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये सलामीची जोडी रोहित आणि सौरभला पाहता आपण. दरम्यानचा पुढचा बॉल उत्कर्ष वन्स अगेन. यावेळेस चेंडूमध्ये प्रचंड वेग, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. यॉर्कर लाईनचा बॉल आपण पाहिला आणि प्रचंड वेग आहे उत्कर्षकडे देखील. सदैव मैदानाच्या आतमध्ये P1 आता हलतोय. त्यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा आपण पाहिली येत्या दिवसामध्ये. दमदार आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील पाहिलं. आणि चिरट टीमचा कॅप्टन टॉससाठी या. चिरट टीमचा कॅप्टन टॉससाठी या. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता, परंतु इथनं आणखीन एक डॉट बॉल. स्प्रेशर दडपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं काम मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष ठाकूर करतोय, कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील या गोलंदाजीची चर्चा आणि सातत्याने आपल्या नावाची छाप प्रत्येकी मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष करत असतो. पुण्याचा आता मोवर द विकेट. हा ट्रॅकर त्याला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. उत्कर्ष ठाकर वरती हल्ला आपण पाहतो. यावेळेस आणखीन एक हाफ ट्रॅकर. चेंडू पडल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल. 9व्या अंकावरती P1 सुरू आहे मैदानाच्या मध्ये. मालरेडी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे आणि उत्कर्ष ठाकूरला पाहतो आपण वन्स अगेन. मात्र बडा एंड कडनं सज्ज होईल. यावेळेस आणखीन एक ब्लॉक हॉल फेकला. स्वतःच्या फलकामध्ये चेंडूची अडवणूक केली गेली आणि इथनं डायरेक्ट हिट देखील दिलाय. एकच धाव मिळेल आणि षटक क्रमांक इथनं पहिलं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 10 धाव फलकावरती. मॅनेजरी पॉवर प्ले संपला. आता 5 क्षेत्ररक्षक आपल्या तिसऱ्यात घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. सॉरी, अद्याप एक चेंडू आहे. एक चेंडू शिल्लक आहे. आता सौरभ गोरे ऑन स्ट्राईक. डावखुरा त्याचा फलंदाज आता ऑन स्ट्राईक आहे. सौरभची विकेट देखील महत्वाची आहे. ब्लॉक मध्ये फेकलाय क्रवळ. डावीचा फटका लाजवाब. आणखीन एक दर्जेदार चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 14 ऑन बोर्ड. P1 आता संपन्न झाला. आता 5 क्षेत्ररक्षक आपण तिसऱ्यात घेऱ्याच्या बाहेर पाहू शकता. फिल्डिंगची फील्ड रचना इथे केली जाते ऋषिकेश ठाकूरच्या माध्यमातून. डीप पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहता. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑन मिड विकेट कव्हरला एक क्षेत्ररक्षक.
त्यानंतर गलीमध्ये स्लीपर गली स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. आडवा बाटना प्रहार केला, चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेलची संधी, तिकेश ठाकूर चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का इथनं लागतोय टीम यंगस्टर खरड संघाला. रोहित बॅक टू पवेलियन. चला चिरट संघ आपल्याला बघा ऑफिशियल कॉलेज शेवटचा कॉल आपल्याला. आपण टॉस साईड जर आला नाही तर आपल्याला पेनल्टीला समोर जावं लागेल असं आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येतात, आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, परंतु पहिली इनिंग संपून एक षटक देखील संपण्यात, दुसऱ्या षटकात सुरुवात झाली आहे. बघा या आपण टॉस साठी आपल्याला देखील विनंती असेल इथनं टॉस साठी या टीम चिरोड संघ जर उपस्थित असाल तर टॉस साठी या. यावेळेचा फटका उत्कर्ष ठाकूरकडून झाली आहे मिस्टेक, म्हणजे आता चेंडू थांबणार नाही, चेंडू गोळीच्या वेगाने फर होतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. चला आपण करूया टॉस. एका बाजूला जय बोले म्हात्रेपाडा यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल चिरट संघ. पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न, आजची टॉप आहे जिथनं डोक्याची घंटा आणि मिस्टेक वरती मिस्टेक पाहायला मिळते. इथनं कदाचित चेंडूची अडवणूक झाली होती, परंतु इथनं विकेट देण्याचा प्रयत्न, डेंजर झोनला थ्रोफेकी, त्यानंतर बॉलर थोडस फंबल आणि सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. बघा सामना इथनं अद्याप बॅलन्स आहे, इथनं अद्याप जर फाईट केली तर कदाचित संघर्ष करू शकता आणि संघर्ष अद्याप तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पियुषला पाहता आपण ओव्हर नंबर 2 मध्ये चिंचवली यांकडनं सौरभ गोरे ऑन स्ट्राइक. आडवा बाटना प्रहार केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सर थँक्यू सो मच. षटकार आला तर षटकारून मॅच खुली झाली. आता धावसंख्येचा विचार जर केला तर 25 धावा धावफलकावरती, 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पियुष पाटीलला पाहतो आपण, जो ओव्हर नंबर 2 मध्ये चिंचोली यांकडनं सज्ज होतो. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, झेलची संधी आहे, चेंडू बराच काळ हवेमध्ये पण चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल आणि आणखीन 2 धावा. 2 धावा एकवर जातात. 2च्या मधील संघ आता पुढे जाऊन पोहोचेल. 27 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. टीम यंगस्टर 11 खरड संघ ज्याने पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तब्बल गोलंदाजी करत असताना कमी धावा खर्च केला प्रत्येकी गोलंदाजामुळे. थोडं चौथं षटक थोडंसं माग पाहिलं आपण 15 धावेचं यश. त्यानंतर रोहितचं षटक 13 धावेचं. त्यानंतर ध्रुव म्हात्रे निर्णायक षटक होता, 2 धावा खर्च करत एक महत्वाचा विकेट. त्यानंतर सौरभचा विकेट देखील होता आणि यावेळेस फटका देखील तेवढाच क्वालिटीचा आहे
चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ गोळीच्या बॅट मधनं आणखीन एक तडाखा, सिक्सर. टॉस एका बाजूला टीम चिरड संघ आणि त्यांच्या अंगेस मात्रेपाडा. इथं टॉस जिंकलाय टीम मात्रेपाडा संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करतील आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम चिरड संघाला. तेहतीस धावा आणि आता 33 धावा आणि आता विजयासाठी अद्याप 4 धावेची गरज आहे. 12 मध्ये 4 धावा. चला टीम मातेपाडा संघ आपण लगेच जसा हा सामना फिनिश होईल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि शिरड संघ आपण देखील लगेच डगआउट मध्ये जा आणि तिथनं आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आता गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये ऋषिकेश ठाकूर. ऋषिकेश ठाकूरला पूर्वार्धामध्ये जास्त स्ट्राईक जर मिळाली असती तर धावा बनल्या असत्या. अरे बाबा पाठव ना 1 मिनिट प्रोसेस मध्ये थांब ना 1 मिनिट झाला. हलकेशाने फटका ड्राईव्ह करतायत ऑन साइडला दीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. परंतु सामना इथं आता खुला झालाय टीम खरडच्या बाजूने कारण सामन्यामध्ये रंगत देखील निर्मात पाहायला मिळाली असती. कदाचित धावा बनल्या असत्या. 40 ते 50 धावा बनणं गरजेचं होतं. फायटिंग टोर उभं करणं गरजेचं होतं. परंतु पूर्वार्धामध्ये गोलंदाजी देखील चांगली कामगिरी राहिली आणि तिथनं झालेलं कमबॅक टीम खरडचं आता मैदानाच्या आत्मसातत्याने चांगल्या स्थितीत आहे. आता विजयासाठी अद्याप 3 धावा. 11 मध्ये 3 धावा. यावेळी साप ट्रॅकर चेंडूमध्ये पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि इष्टिकेच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान आला इथनं डॉट बॉल. ऋषिकेश ठाकूर अद्याप मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत. सामना सोडा तयार नाही आहेत. प्रो धावा इथनं कमी आहेत कारण 3 धावा इथनं डिफेंड करायच्या आहेत. तर कदाचित शेवटचं षटक असतं तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं कारण या क्रीडांगणावरती एक ऑलरेडी इतिहास बनलाय. टीम पडलेच्या अक्षय मात्रेच्या गोलंदाजीवरती तब्बल 6 मध्ये 3 डिफेन्स केल्या होत्या. तिथं आता 10 मध्ये 3 धावेची गरज. 10 चेंडू 3 धावा. आपको टप्प्याचा बॉल टॉपेज लागते. झेलची संधी आहे परंतु इथनं आणखीन एक झेल सुटली. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता स्कोर झाले इक्वल आणि येस नो बॉल. येस सामना देखील मग फिनिश होईल कारण 9+2 म्हणजे मिळतील 3 धावा आणि इथनं